तुम्हा सर्वांचं सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक विमा वाटप आता कोणकोणते जिल्हे आहे, किती शेतकरी पात्र आणि किती निधी इथं मंजूर रक्कम झालेली आहे. वाटप देखील येतं या जिल्ह्यांमध्ये. तर आता सर्वप्रथम पहिला जो यामध्ये जिल्हा आहे नाशिक, त्यानंतर दुसरा आहे जळगाव, तिसरा आहे अहमदनगर, सोलापूर आणि सातारा. तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर पहिला जो यामध्ये नाशिक, तर त्यामध्ये 3,50,000 जे की इथं शेतकरी पात्र आहेत. तर त्यामध्ये 3,50,000 तर त्यांसाठी 155.74 कोटी इथं निधी इथं आलेला आहे. जे की त्यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, अग्रिम असेल. टोटल क्लेम किती झालेला आहे ते तुम्हाला पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करायचं आहे किंवा तुम्ही क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून देखील चेक करता येणार आहे. दुसरा जो यामध्ये जळगाव, तर त्यामध्ये 16,921 तर या शेतकऱ्यांसाठी 4,88,00,000 रुपये इथं आलेले आहे. जे की जळगावसाठी 4,88,00,000. 3 नंबरला अहमदनगर, 2,31,831 शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत. तर या शेतकऱ्यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे 160,28,00,000. तर ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये, ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर त्यामध्ये तुमचे पैसे इथं पाठवले जाणार आहे. त्यानंतर चौथा जो यामध्ये सोलापूर, तर यामध्ये 1,82,534 शेतकऱ्यांसाठी 111,41,00,000 एवढा निधी इथं आलेला आहे. किती? 111,41,00,000 जे की सोलापूरकरिता आहे. त्यानंतर सातारामध्ये जे की पात्र शेतकरी आहेत 40,406 शेतकऱ्यांना 6,74,00,000 एवढा निधी आलेला आहे. जे की 6,74,00,000. वाटप आता या जिल्ह्यांमध्ये, त्यामध्ये नाशिक असेल, जळगाव असेल, अहमदनगर, सोलापूर, सातारा आपण जे काही जिल्हे येतं चेक करत आहोत. सातारा झालेला सांगली, त्यामध्ये 98,372 शेतकऱ्यांना 22,04,00,000 जे की सांगलीसाठी. किती? 22,04,00,000. त्यानंतर बीडमध्ये जे आहे 7,70,574. तर आता यासाठी जे काही शेतकऱ्यांसाठी आलेला आहे निधी 241,21,00,000. किती? 241,21,00,000 एवढा निधी आलेला आहे जे की बीड जिल्ह्यांकरिता आहे. बीड झाल्याच्या नंतर इथं बुलढाणा, आपण आता बीड पाहिलेलं आहे 241,21,00,000. त्यानंतर बुलढाण्यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहे 36,358. तर या शेतकऱ्यांची जे की निधी इथं आलेला आहे जे की 18,39,00,000 एवढा निधी आलेला आहे जे की बुलढाणा जिल्ह्यांमध्ये आहे. तर अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, बुलढाणा. तर आता ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळालेलाच नसेल तर अशा शेतकऱ्याने पीक विम्याची तक्रार करून राहिलेला पीक विमा, तर त्यामध्ये 2022 पासून तर 25पर्यंतचा तुम्ही राहिलेला पीक विमा मिळवू शकता तक्रार करून. त्यानंतर इथे धाराशिवमध्ये 4,98,720 शेतकऱ्यांना जे की इथं निधी आलेला आहे 218,85,00,000. किती? धाराशिवसाठी 218,85,00,000. त्यानंतर अकोला 1,77,253. तर आता सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या एकमेव चॅनलवरती बघायला मिळेल. त्यानंतर अकोल्यासाठी जो काही निधी इथं आलेला आहे 97,29,00,000 एवढा निधी अकोल्यासाठी आलेला आहे. त्यानंतर अकोला झाल्याच्या नंतर इथं येते कोल्हापूरमध्ये जे की यामध्ये फक्त कमीत कमी शेतकरी आहेत 228. तर 228 शेतकऱ्यांसाठी 13,00,000 निधी एवढा आलेला आहे जे की कोल्हापूरसाठी आहे. त्यानंतर येते इथं जालन्यामध्ये
3,70,625. किती शेतकरी आहेत? 3,70,625. त्यानंतर त्यासाठी निधी आलेला आहे 160,48,00,000. किती? 160,48,00,000 एवढा निधी जालनाकरिता आलेला आहे. त्यानंतर इथे परभणीमध्ये 4,41,970. किती? 4,41,970. तर त्यामध्ये निधी इथं जो काही आलेला आहे त्यामध्ये 206,11,00,000. किती? 206,11,00,000 एवढा परभणीसाठी आलेला आहे. परभणी झाल्याच्या नंतर इथे नागपूरमध्ये 63,422 शेतकऱ्यांना 52,21,00,000. किती? 52,21,00,000 जे की नागपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. त्यानंतर येते लातूरमध्ये 2,19,535. किती? 2,19,535 जे की शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे 244,87,00,000. किती? 244,87,00,000 जे की लातूरकरिता. त्यानंतर इथं अमरावतीमध्ये 10,265. किती? 10,265 शेतकऱ्यांना 6,00,000 रुपये जे की अमरावतीकरिता. तर आता टोटल आपण पाहिलेले आहे अमरावती, लातूर, नागपूर, परभणी, जालना, कोल्हापूर, अकोला, धाराशिव, बुलढाणा, बीड, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, नाशिक. तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहेत त्याचप्रमाणे पीक विम्याची रक्कम तुम्हाला मिळाली की नाही, तक्रार करून कशा पद्धतीने पीक विमा मिळवता येणार आहे, सर्व अपडेट्स तुम्हाला सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.